आराधना ध्यान समूहाद्वारे आयोजित भजन संध्येत सर्वांचं खूप खूप स्वागत. रोज आपल्याला ध्यानाची वारी घडवतातच अनघाताई आणि ऋताताई यांना सुद्धा मनःपूर्वक वंदन. आता गणरायाला प्रथम वंदन करूया आद्य देवता आहे म्हणून आणि एका विठ्ठलाच्या श्लोकाने आपण आपली दिंडी पुढे चालू करूया भजन दिंडी. श्रीमन महागणाधिपतये नमः. समचरण सरोजम सांद्र नीलामुदाभम जगननिहित पाणिं मंडनं मंडनानां तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम सदय धवलहासै विठ्ठले चिंतयामी. चला, आता आपली भजन दिंडी आपण सुरू करणार आहोत. जेव्हा वारी निघते तेव्हा सर्व वारकऱ्यांचा ध्यास एकच असतो, ते म्हणजे विठ्ठलाचं दर्शन घेणं. परंतु तरीही या भक्तांच्या, या वारकऱ्यांच्या मनात अगदी वेगवेगळे भाव असतात बरं का. असाच एक भक्त आलाय खरा. काय म्हणतोय बरं देवाला? देवाला म्हणतोय की देवा, दरवर्षी मी तुझ्या दर्शनाला येतोच आणि येतच राहणार. पण खरं सांगू का देवा, कधीतरी तुझ्या सोन्याच्या पावलांनी माझ्या घरी येशील का? सुरुवात करताहेत शोभाताई. शोभाताई, तुम्हाला मी विनंती करते, तुमचं भजन म्हणायला सुरुवात करा. आत्मबंधन सर्वांना. विठ्ठला विठ्ठला कधी येशील माझ्या घरा, कधी येशील माझ्या घरा. माझ्या घरी आहे कळशी हंडे, माझ्या घरी आहे कळशी हंडे. तुझ्या घरी आहे भगवे झेंडे, तुझ्या घरी आहे भगवे झेंडे. विठ्ठला विठ्ठला कधी येशील माझ्या घरा, कधी येशील माझ्या घरा. माझ्या घरी आहे सोनं नाणं, माझ्या घरी आहे सोनं नाणं. तुझ्या घरी आहे संत जन, तुझ्या घरी आहे संत जन. विठ्ठला विठ्ठला कधी येशील माझ्या घरा, कधी येशील माझ्या घरा. माझ्या घरी आहे गहू ज्वारी, माझ्या घरी आहे गहू ज्वारी. तुझ्या घरी आहे ज्ञानेश्वरी, तुझ्या घरी आहे ज्ञानेश्वरी. विठ्ठला विठ्ठला कधी येशील माझ्या घरा, कधी येशील माझ्या घरा. माझ्या घरी आहे एक जागा, माझ्या घरी आहे एक जागा. तुझ्या घरी आहे चंद्रभागा, तुझ्या घरी आहे चंद्रभागा. विठ्ठला विठ्ठला कधी येशील माझ्या घरा, कधी येशील माझ्या घरा. माझ्या घरी आहे लेकी सोना, माझ्या घरी आहे लेकी सोना. तुझ्या घरी आहे टाळ वीणा, तुझ्या घरी आहे टाळ वीणा. विठ्ठला विठ्ठला कधी येशील माझ्या घरा,
कधी येशील माझ्या घरा. माझ्या घरी आहे पोळपाट. माझ्या घरी आहे पोळपाट. तुझ्या घरी आहे हरिपाठ. तुझ्या घरी आहे हरिपाठ. विठ्ठला विठ्ठला कधी येशील माझ्या घरा. कधी येशील माझ्या घरा. ये ना रे विठ्ठला. धन्यवाद. खूप सुंदर म्हटलं ताईंनी आणि एवढ्या भावपूर्ण शब्दांची साथ ऐकल्यावर मनातल्या भक्ताच्या इच्छा कळल्यावर भगवंत भक्ताला साथ दिल्याशिवाय राहील का? त्याची आस तो पूर्ण करणारच. त्याप्रमाणे भगवंत खरंच आले बरं का. आणि भगवंत आले तेव्हा काय झालं? ज्याप्रमाणे वसंत ऋतू आल्यावर सृष्टी सारी मरगळ टाकून देते, त्याप्रमाणे भक्ताचा आनंद उचंबळून आला आणि हा आनंद व्यक्त करतील सुवर्णाताई. सुवर्णाताई, तुम्हाला मी विनंती करते, आपली शब्दसुमन पांडुरंगाच्या चरणी वहा. वृत्ताताई, अनघाताई, आत्मवंदन. समूहातील सगळ्या बंधू भगिनींना नमस्कार. ऋतू वसंतातील कोकिळ कुहू कुहू बोले. पांडुरंग आले आले, पांडुरंग आले. मना मनातून वाहे वाहे चंद्रभागा. चराचरातून आहे भगवंत जागा. निर्जरास भेटायाला तीर्थराज आले. पांडुरंग आले आले, पांडुरंग आले. धन्य आज झाली भूमी तीर्थक्षेत्र होता. भाव भक्तीच्या भेटीला ज्ञानराज येता. देवरूप होता सगळे अमृतात नाले. पांडुरंग आले आले, पांडुरंग आले. मृदुंगा परी हे झाले मन आज दंग. टाळची फळांच्या ओटी रंगला भंग. एक तारीला भेटाया नाद ब्रह्म आले. पांडुरंग आले आले, पांडुरंग आले. भक्ती गीत गाता गाता लागली समाधी. रात्र वासनांची सरता गळाली उपाधी. अंतरंग उजळायाला सूर्यबिंब आले. पांडुरंग आले आले, पांडुरंग आले. ऋतू वसंतातील कोकिळ कुहू कुहू बोले. पांडुरंग आले आले, पांडुरंग आले. खूप सुंदर सुवर्णाताई, छान म्हटलं. आता आपण पुढे जाऊया. पांडुरंग आले आहेत, त्यांच्या पूजनासाठी उत्सुक आहेत वंदनाताई. त्यांना विनंती करते की आता त्यांनी पूजन करावं शब्दसुमन वाहून. वंदनाताई. नमस्कार. विठ्ठला समचरण तुझे धरिते. विठ्ठला समचरण तुझे धरिते. रूप सावळे दिव्य आगळे अंतर्यामी भरते. विठ्ठला समचरण तुझे धरिते. नेत्र कमल तव नीट फुललेले.
प्रेम मरंते किती भरलेले, नेत्र कमल तव नित फुललेले. प्रेम मरंदे किती भरलेले, तव गुण गुंजी गाली तरुंची, मानस भ्रमरी फिरते. विठ्ठला समचरण तुझे धरिते. अरुण चंद्र हे जिथे उगवती, प्रसन्न तव त्या अधरावरती. अरुण चंद्र हे जिथे उगवती, प्रसन्न तव त्या अधरावरती. होऊन राधा माझी प्रीती, अमृत मंथन करीते. विठ्ठला समचरण तुझे धरिते. जनी लाडकी नामयाची, गुंफून माला प्राण फुलांची. जनी लाडकी नामयाची, गुंफून माला प्राण फुलांची. अर्पुन कंठी मुक्तीसाठी, अविरत दासी सुरते. विठ्ठला समचरण तुझे धरिते. विठ्ठला समचरण तुझे धरिते. विठ्ठला. खूप सुंदर. खूपच छान म्हटलं वंदनाताई. आणि ह्या गाण्यामध्ये जे शब्द आहेत, समचरण तुझे पूजिते. तर विठ्ठल मूर्तीची जी काही विशेषत्व आहेत लक्षणांची, त्याच्यामध्ये समचरण हा फार महत्वाचा मुद्दा आहे. या समचरणांमध्ये खूप मोठा अर्थ दडला आहे. हे वारकरी वेगवेगळ्या गावातून, वेगवेगळ्या जातीपातीचे, कोण त्याच्यात लहान थोर भेद नाही, श्रीमंत गरीब भेद नाही, कसला भेदच नाही. समत्वाचा हा संदेश विठ्ठलाचे समचरणच देतात, असा त्याच्या मागे अर्थ आहे. आणि तो आपण आपल्या आचरणात फक्त एक दिवस वर्षातनं पूजला म्हणजे झालं नाही, तर आपल्या रोजच्या जीवनात त्याचं आचरण आपल्याकडनं झालं पाहिजे, की कोणी लहान मोठा असा विचार न करता सगळ्यांशी आपली वागणूक ही समत्वानं व्हायला हवी. आता पुढे सख्य भक्तीचं उदाहरण आपण ऐकूया. प्राजक्ताताईंचं गाणं, जेथे जातो तेथे तू माझा सांगाती. जेथे जातो तेथे तू माझा सांगाती. जेथे जातो तेथे तू माझा सांगाती. चालविसी हाती धरोनिया, चालविसी हाती धरोनिया. जेथे जातो तेथे तू माझा सांगाती. जेथे जातो तेथे तू माझा सांगाती. चालो वाटे आम्हा तुझाची आधार, चालो वाटे आम्हा तुझाची आधार. चालविसी पार सवे माझा, चालविसी पार सवे माझा. जेथे जातो तेथे तू माझा सांगाती. जेथे जातो तेथे तू माझा सांगाती. बोलो जाता बरा करीसी ते नीट, बोलो जाता बरा करीसी ते नीट. नेली लाज धीट केलो देवा, केली लाज, नेली लाज धीट केलो देवा. जेथे जातो तेथे तू माझा
सांगात जेथे जातो तेथे तू माझा संगाती. तुका मिळाला खेळतो कौतुके, तुका मिळाला खेळतो कौतुके, चाले तुझे सुख अंतरमाही, चाले तुझे सुख अंतरमाही. तेथे जातो तेथे सगळी पंढरपूर सांगाती, जेथे जातो तेथे तू माझा गाती. चालविसी हाती तरानिया, चालविसी हाती तरानिया, जेथे जातो तेथे तू माझा गाती. जेथे जातो तेथे तू माझा सागा, जेथे जातो तेथे तू माझा सांगाती. चांगलं झालं गाणं प्राजक्ता. छान म्हटलं. आता मी विनंती करते वृषाली ताईंना, त्यांना काव्य वाचन करायचं आहे. वृषाली ताई. ऋताताई आणि अनाघाताईंना नमस्कार आणि सगळ्या बंधू भगिनींना पण माझा नमस्कार. मी 2 कविता वाचणार आहे. पहिल्या कवितेचं नाव आहे चरणस्पर्श. विठ्ठल चरणांची लागे मज ओढ, विठ्ठल चरणांची लागे मज ओढ, जीवन दिशेला मिळे वेगळाच मोड, जीवन दिशेला मिळे वेगळाच मोड. विठ्ठल नामामध्ये होता मी दंग, विठ्ठल नामामध्ये होता मी दंग, विठू माऊलीच्या चरणांचा, विठू माऊलीच्या चरणांचा जाणवे मज आगळाच गंध, विठू माऊलीच्या चरणांचा जाणवे मज आगळाच गंध. विठू माऊलीच्या चरणांची महती वर्णू किती थोर, विठू माऊलीच्या चरणांची महती वर्णू किती थोर, मन मोर नाचे होनी आनंद विभोर, मन मोर नाचे होनी आनंद विभोर. विठुराया तुझ्याच चरणी केले मी आत्मसमर्पण, विठुराया तुझ्याच चरणी केले मी आत्मसमर्पण, तन मन माझे केले तुलाच अर्पण, तन मन माझे केले तुलाच अर्पण. तुझ्या चरणांशी सामावली, तुझ्या चरणांशी सामावली अवघी चराचर सृष्टी, ज्ञानाची ज्योत जागवून तूच कर सर्वांवर प्रेमाची वृष्टी, ज्ञानाची ज्योत जागवून तूच कर सर्वांवर प्रेमाची वृष्टी. अस्तित्व माझे तुझाच अंश देवा, अस्तित्व माझे तुझाच अंश देवा, तुझ्याच नामामृतातून सर्वांना लाभो अमृताचा ठेवा, तुझ्याच नामामृतातून सर्वांना लाभो अमृताचा ठेवा. आणि दुसरी कविता आहे, आता गुरुपौर्णिमा आली आहे, मग गुरुंवर स्वामींवर एक कविता केली आहे, ती एक वाचते. आज सोनियाचा दिवस जीवनी आला, आज सोनियाचा दिवस जीवनी आला, माझा गुरुराज दत्त स्वरूपे मज भेटला, माझा गुरुराज दत्त स्वरूपे मज भेटला. माझ्या ओंजळीत दिले श्री स्वामी समर्थ नामाचे अमृत, माझ्या ओंजळीत दिले श्री स्वामी समर्थ नामाचे अमृत. गुरुकृपेच्या आनंद सागरात लाभले मज भक्तीचे प्रेमामृत, गुरुकृपेच्या आनंद सागरात लाभले मज भक्तीचे प्रेमामृत. लीन होता तव चरणांशी दिलीस जीवना नवसंजीवनी, लीन होता तव चरणांशी दिलीस जीवना नवसंजीवनी. हृदयातून नित्य गुंजत राहो स्वामी नामाचा अनाहत ध्वनी, हृदयातून नित्य गुंजत राहो स्वामी नामाचा अनाहत ध्वनी. माझ्या मुखी अखंड राहो स्वामी नामाची थोरवी, माझ्या मुखी अखंड राहो स्वामी नामाची थोरवी. हृदयाच्या गाभाऱ्यात
सदैव उसळो तुझ्या कृपेच्या अमृत लहरी. हृदय गाभाऱ्यात सदैव उसळो तुझ्या कृपेच्या अमृत लहरी. तुझी या दिनांवर राहो अखंड कृपा दृष्टी. तुझी या दिनांवर राहो अखंड कृपा दृष्टी. तुझ वीण नसे अन्य ठाव भासे मज शून्यवत सृष्टी. तुझ वीण नसे अन्य ठाव भासे मज शून्यवत सृष्टी. दिलीस ओळख दिलीस ओळख मज माझ्या आत्मस्वरूपाची. दिलीस ओळख मज माझ्या आत्मस्वरूपाची. विलसे अखंड शांती मन मंदिरात तुझ्याच सौख्याची. विलसे अखंड शांती मन मंदिरात तुझ्याच सौख्याची. ज्ञानघन कृपेचा मेघ बरसला माझ्या जीवनी. ज्ञानघन कृपेचा मेघ बरसला माझ्या जीवनी. यशवंत कीर्तिवंत गुरुमाऊली लाभली मज जन्मोजन्मी. यशवंत कीर्तिवंत गुरुमाऊली लाभली मज जन्मोजन्मी. वा नमस्कार. वा. ह्या स्वरचित आहेत दोन्ही कविता, अ तुम्ही स्वतः रचलेल्या आहेत. वा वा, हो. खूप छान, खूप कौतुक तुमचं, खूपच सुंदर खूप लिहिली. आणि वर्षापूर्वी केल्या आहेत, अच्छा खूप वर्षापूर्वी. खूप अच्छा, वर्ष छान पहिलीच्या छान केल्या. छान वाटलं. थँक्यू. आज आषाढी एकादशी, पंढरपुराचं असं वातावरण असं डोळ्यासमोर येतं. 12 वर्ष वारी घडली आहे या देहाकडून. तेव्हा ते सगळं आठवतं, की आजचा जो दिवस आहे तो खरोखर आजी सोनियाचा दिनू असा आहे. लाखो वारकरी या दिवसाची खूप दिवसापासून वाट पाहत असतात. आणि या दिवशी आलेल्या सगळ्या दिंड्या पूर्ण पंढरपूर नगराला प्रदक्षिणा घालतात. ते सुद्धा मोठ्या-मोठ्याने उड्या मारत, हातात वाद्य घेऊन त्या तबल्यासकट, त्या वीणेसकट अशा मोठ्या-मोठ्या उंच उड्या मारून भजनानंदात तल्लीन असतात. नामाचा गजर चाललेला असतो. विठूचा गजर हरिनामाचा त्याप्रमाणे किंवा अवघे गरजे पंढरपूर, चालला नामाचा गजर अशा प्रकारे नुसती ती पंढरी प्रत्येक संताचं जे देऊळ आहे ना, त्या प्रत्येक देवळासमोर प्रत्येक दिंडी थांबते आणि त्या संतांचं त्या ठिकाणी भजन होतं बरं. त्याच्यामुळे जो काय नामाचा कल्लोळ आणि नामाचा आनंद चालला असतो, तर असाच एक गजर आपल्याला ऐकवतील आता अनुराधाताई. त्यांना मी विनंती करते, अनुराधाताई आपलं गाणं सादर करा. ऋताताई आणि अनघाताई यांना नमस्कार, वंदन. आणि गुरु माऊलींना वंदन, विठुरायाला वंदन करून मी माझे 4 शब्द पण सांगते. आपण जेव्हा विठ्ठल विठ्ठल असा गजर करतो तेव्हा सायन्स आणि आयुर्वेद या दोन्ही दृष्टिकोनातून शरीरात अद्भुत बदल घडत असतात. आधुनिक विज्ञानाच्या आणि न्यूरोसायन्सच्या दृष्टिकोनातून विठ्ठल नामाच्या गजराचे अनेक फायदे आहेत. विठ्ठल या अक्षराचा तर याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये हॅपी हार्मोन्स निर्माण होतात आणि वेगवेगळ्या लहरींचा आपल्यावरती खूप चांगला परिणाम होतो. मला असं वाटतं की आपणही माझ्याबरोबर म्हणजे ध्रुवपद म्हणावं, आवाज म्यूट करून तुम्हालाही त्या विठ्ठल विठ्ठल याच्या स्पंदनांचा लाभ व्हावा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला. पांडुरंगा विठ्ठला हरी ओम विठ्ठला. पांडुरंगा विठ्ठला हरी ओम विठ्ठला. रुक्मिणीकांत विठ्ठला पंढरीनाथ विठ्ठला. रुक्मिणीकांत विठ्ठला पंढरीनाथ विठ्ठला. राधा श्याम विठ्ठला हरी ओम विठ्ठला. द्वारकेचा राजा तू पंढरीचा पाटला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला. रुक्मिणीसाठी आला तू पांडुरंग विठ्ठला. रुक्मिणीसाठी आला तू पांडुरंग विठ्ठला. गोपाळपुरी गोपाळ चव्वे रमला श्री विठ्ठला. ताईचा राया नाही दमला तू विठ्ठला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला. दिंडी वळणी विठ्ठला. पाण्याचा हा जरा तिथो वाहतो या विठ्ठला. मेथळ पाहोनिया अमोलिक विठ्ठला.
विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला मागे उनी आला पुंडलिक विठ्ठला माता पित्यांच्या सेवेमध्ये पुंडलिक रमला पांडुरंग भेटाया आला पुंडलिकाला पांडुरंग भेटाया आला पुंडलिकाला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला सेवा करतो आपाची सोहळा हा पाहिला वीट फेकुनी त्या विटेवर विठ्ठल उभा राहिला पंढरी नगरी तेव्हा पाया विठ्ठला पंढरी नगरी गेली तेव्हा पाया विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला भक्तजन होती गोळा पंढरीच्या वारीला भक्तांच्या रक्षणाला धावला बा विठ्ठला संत नामदेवा संग देवला तू विठ्ठला संत नामदेवा संग देवला तू विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला गोपाळपुरी जनाईसाठी गेला बा विठ्ठला जनाई संगे दळण तू पळिले बा विठ्ठला ओव्या ऐकुनी जनाईचा दंगला श्री विठ्ठला ओव्या ऐकुनी जनाईचा दंगला श्री विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला अलंकार विसरुनिया गेला बा विठ्ठला चोरीचा आळ जनाईवर तो आणला चुळावरी देता चालुनिया गेला बा विठ्ठला चुळावरी देता बा गेला बा विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला आषाढीच्या एकादशीला दिंडी चालली पंढरीला सुनबाई बोले सासूला जाऊ चला पंढरीला सासूबाईला राग आला बांधून ठेवले खांबाला सासूबाईला राग आला बांधून ठेवले खांबाला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला रात विठ्ठला सखूची ती भक्ती पाहुनी संकट पडले विठोबाला सखूची ती भक्ती संकट पडले विठोबाला रूप घेऊनी सखुबाईचे श्रीहरी पेठे आला पांडुरंगाने बांधून घेतले मोकळे केले सखुबाईला पांडुरंगाने बांधून घेतले मोकळे केले सखुबाईला विठ्ठल विठ्ठला पांडुरंग विठ्ठला सावत्याची भाजी खुडू लागला बा विठ्ठला सावत्याची भाजी खुडू लागला बा विठ्ठला पोटामध्ये जाऊन धावला विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला रंग विठ्ठला गोरा कुंभार माती खुडवी मुठी नाम विठ्ठला माती खुडवी मडके घडवी मुठी नाम विठ्ठला गोरोबाची भक्ती पाहुनी भाव पावलासी विठ्ठला गोरोबाची भक्ती पाहुनी पावलासी विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला भुलनाथ विठ्ठला श्री हरी गोविंद विठ्ठला हरी ओम विठ्ठला केशव माधव विठ्ठला हरी ओम विठ्ठला सीताराम विठ्ठला हरी ओम विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला पांडुरंग विठ्ठला हरी ओम विठ्ठला रामकृष्ण हरी. छान झालं. विठ्ठलाची थोर भक्त संत जनाबाई. तिच्या भक्तीचा अधिकार तिला पूर्ण माहित होता. जे खूप साधना करून योग्यांना ऋषीमुनींना साध्य झालं नाही
ते तिनं सहज शक्य केलं होतं. तिच्या भक्तीच्या बळावर तिनं पंढरीनाथाला आपलंसं केलं होतं आणि त्याचा तिला सार्थ अभिमानही होता. म्हणून ती म्हणते, धरीला पंढरीचा चोर. किती धाडस आहे ना, की पंढरीच्या चोराला धरलंय तिने. अशीच एक धीड भक्त आपल्या दिंडीत सुद्धा आहे. स्वागत करते सुरुचिताई डबीर यांचं आणि विनंती करते की त्यांनी आपलं काव्यसुमन अर्पण करावं पांडुरंगाच्या चरणी चरणी. सुरुचिताई, विनंती करते, सुरू करा. धन्यवाद. सांग ना विठुराया ही माझी कविता आहे. एकदा खूप उदास होते तेव्हा मी त्याला हा केलेला प्रश्न आहे. सांग ना विठुराया, सांग ना विठुराया ह्या काटेरी वाटा, मनात काय खुपतंय ते ऐकशील ना? कुणीच ऐकत नाही रे माझं. मनात काय खुपतंय ते ऐकशील ना? खूपदा वाटतं मनात जे साचतं, खूपदा वाटतं मनात जे साचतं, बोलून टाकावं घडाघडा, बोलून टाकावं घडाघडा. सांग ना विठुराया, या रुसव्या वाटा, किती रुसतात रे माझ्यावर सगळे. सांग ना विठुराया, या रुसव्या वाटा, तू मला समजून घेशील ना? तू मला समजून घेशील ना? कशाचे रुसवे, कसली बंधने, कशाची रुसवे, कसली बंधने, तोडून टाकावी तडातडा, तोडून टाकावी तडातडा. सांग ना विठुराया, ह्या खडतर वाटा, सांग ना विठुराया, ह्या खडतर वाटा, असे बिनधास्त वागणे जमेल का? अशी बंधन तोडलं म्हणतेय, पण मला जमेल का हे सगळं? म्हणून मी त्याला म्हणते की सांग ना विठुराया, ह्या खडतर वाटा, अशी बिनधास्त वागणे जमेल का? मुखवटे फेकावे, मनुष्य बनावे, मुखवटे फेकावे, मनुष्य बनावे, माणुसकी प्यावी घडाघडा, माणुसकी प्यावी घडाघडा. सांग ना विठुराया, सांग ना विठुराया, तुझ्या सत्याच्या वाटा, मी कशी जाऊ रे त्या वाटावर? सांग ना विठुराया, तुझ्या सत्याच्या वाटा, स्वतःवर आस्था आहेच ना? शंका आहे त्यातही. स्वतःवर आस्था आहेच ना? पंख फुटावे उंच उडावे, पंख फुटावे उंच उडावे, अहम गळावा घळाघळा, अहम गळावा घळाघळा. सांग ना विठुराया, सांग ना विठुराया, या स्वरशून्य वाटा, काही स्वराशी स्वर माझा कुणाचा जुळत नाहीये, एकाकी फील होत आहे मला. सांग ना विठुराया, ह्या स्वरशून्य वाटा, सुरांना साथ देशील ना? तुझ्याकडूनच तर अपेक्षा आहे रे बाबा. सुरांना साथ देशील ना? जीवन गाणे सुरेल तराणे, जीवन गाणे सुरेल तराणे, गाऊन रुजवावे पटापटा, गाऊन रुजवावे पटापटा. पटापटा ह्या करता की कुणास ठाऊक किती वेळ आहे आपल्याजवळ. सांग ना विठुराया, तुझ्या मुक्तीच्या वाटा, सांग ना विठुराया, तुझ्या मुक्तीच्या वाटा, मद मोहाचे घडे फुटतील ना? कसं मी यातून बाहेर येऊ? मद मोहाचे घडे फुटतील ना? कशास लढावे, कशास लढावे आणि का बरं जिंकावे? कळतच नाही मला की का स्पर्धा चालली आपली. कशास लढावे, का बरं जिंकावे? आपलीच माणसे जगा जगा, आपलीच माणसे जगा जगा. शेवटचं आहे, सांग ना विठुराया, सांग ना विठुराया, तुझ्या प्रकाशमय वाटा, सांग ना विठुराया, तुझ्या प्रकाशमय वाटा, विठू नामाने सृष्टी दुमदुमेल ना, विठू नामाने सृष्टी दुमदुमेल ना. देहाचे मडके हाताची ओंजळ, देहाचे मडके हाताची ओंजळ, हरिनामाचे तीर्थ प्यावे घडाघडा, हरिनामाचे तीर्थ प्यावे घडाघडा. धन्यवाद. वा वा, अत्यंत सुंदर, खूपच छान. आता मी हेमाताईंना विनंती करेन की त्यांनी त्यांचं काव्यसुमन पांडुरंगाच्या चरणी अर्पण करावं. हेमाताई. हा ज्ञानेश्वर माऊलींचा गोंधळ आहे, त्यांनी विठ्ठलासाठी मांडलेला. तू विटेवरी सखये बाई, वो करी कृपा. आधी ऋताताई अनघाते आत्मवंदन. तू विटेवरी सखये बाई, वो करी कृपा, माझे मन लागो तुझ पायी, वो
वो करी कृपा तू विटेवरी सखये बाई, वो करी कृपा माझे मन लागो तुझ पायी, वो करी कृपा तू सावळे सुंदरी, वो करी कृपा लावण्य मनोहारी, वो करी कृपा निज भक्ता करुणा करी, वो करी कृपा तू विटेवरी सखये बाई, वो करी कृपा पंढरपुरी राहिली डोळा पाहिली संती देखिली वरुणी विठाई सच्चिदानंद अंबाबाई, वो करी कृपा तू विटेवरी सखये बाई, वो करी कृपा करी कृपा उजळ कुळदीपा बोध करी सोपा येऊनी लवलाही तुझा देव्हारा मांडिला, वो करी कृपा चौक आसनी कळस ठेविला, वो करी कृपा तू विटेवरी सखये बाई, वो करी कृपा प्रेम चांदवावरी दिधला, वो करी कृपा ज्ञान गादी दिली बैसाया, वो करी कृपा वरी बैसविली आदिमाया, वो करी कृपा काम क्रोध मद मत्सर यांचे बळ फार सर्व सुख देई, शुक सनकादिक गोंधळी, वो करी कृपा नाचताती प्रेम कल्लोळी, वो करी कृपा तू विटेवरी सखये बाई, वो करी कृपा उदो उदो भक्त आरोळी, वो करी कृपा पुढे पुंडलिक दिवटा, वो करी कृपा त्याने मार्ग दाखविला निटा, वो करी कृपा आई दाविली मूळ पीठा, वो करी कृपा बापा रखुमा देवी वरु सुख सागरू त्याला नमस्कारू, सर्व सुख दे सर्व सुख दे तू विटेवरी सखये बाई, वो करी कृपा माझे मन लागो तुझ पायी, वो करी कृपा तू विटेवरी सखये बाई, वो करी कृपा माझे मन लागो तुझ पायी, वो करी कृपा. वा, खूप छान ताई. खूपच छान झाला गोंधळ. लहान मुलं ज्याप्रमाणे आवडीनं खेळतात ना, त्याप्रमाणे ही सगळी संत मंडळी आवडीनं दरवर्षी चंद्रभागेच्या वाळवंटात खेळायला जमतात. हा खेळ कसला? त्याचं गाणं मी सांगते. आता म्हणते, खेळ मांडियेला वाळवंटी घाई. 2च कडवी म्हणते, कारण आपल्याला घड्याळाकडे बघून पुढे जायचंय. हम्म. खेळ मांडियेला वाळवंटी घाई, खेळ मांडियेला वाळवंटी घाई, नाचती वैष्णव बाई रे, नाचती वैष्णव बाई रे. क्रोध अभिमान गेला पावटणी, क्रोध अभिमान गेला पावटणी, एक एका लागतील पायी रे, एक एका लागतील पायी रे. खेळ मांडियेला वाळवंटी घाई, खेळ मांडियेला वाळवंटी घाई, नाचती वैष्णव बाई रे, नाचती वैष्णव बाई रे. गोपी चंदन उटी तुळशीच्या माळा, गोपी चंदन उटी तुळशीच्या माळा, हार मिरविती गळा, हार मिरविती गळा. टाळ मृदुंग घाई पुष्प वर्षाव, टाळ मृदुंग घाई पुष्प वर्षाव, अनुपम्य सुख सोहळा रे,
खेळ मांडियेला वाळवंटी घाई, खेळ मांडियेला वाळवंटी घाई, नाचती वैष्णव बाई रे, नाचती वैष्णव बाई रे. आता मी विनंती करते राधिका ताईंना की त्यांनी त्यांचं स्तोत्र सुमन पांडुरंगाच्या चरणी अर्पण करावं. राधिका ताई. कृष्णाष्टकम मी पांडुरंगाष्टकम म्हणते. महायोग फिरते तटे भीमरथ्या, वरम पुंडरीकाय दातुं मुनींद्रे, समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. तडिद्वाससौनीलमेघावभासं, रमामन्दिरं सुन्दरं चित्प्रकाशं, वरं त्वेष्टिकायां समन्यस्तपादं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. प्रसन्नं प्रपन्नार्तिहं देवदेवं, प्रमाणं भवाब्धेरिदं मामकानां, नितम्बकराभ्यां धृतो येन तस्मात्, विधातुर्वसते धृतो नाभिकोश, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. स्फुरत्कौस्तुभालङ्कृतं कण्ठदेशे, श्रियाजुष्टकेयूरकं श्रीनिवासं, वरं शिवं शान्तमिड्यं वरं लोकपालं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. शरच्चन्द्रबिम्बाननं चारुहासं, लसत्कुण्डलक्रान्तगण्डस्थलङ्गं, जपारागबिम्बाधरं कञ्जनेत्रं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. किरीटोज्ज्वलः सर्वदिक्प्रान्तभागं, दिक्प्रान्तभागं, किरीटोज्ज्वलः सर्वदिक्प्रान्तभासं, लसत्कुण्डलक्रान्तगण्डस्थलङ्गं, सुरैरर्चितं दिव्यरत्नैरनर्दे, त्रिभङ्गाकृतिं बर्हमाल्यावतंसं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. विभुं वेणुनादं चरन्तं दुरन्तं, स्वयं लीलया गोपवेशं दधानं, गवावृन्दकानन्दनं चारुहासं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्. अजं रुक्मिणी प्राणसञ्जीवनन्तं, परं धाम कैवल्यमेकं तुरीयम्. प्रसन्नं प्रपन्नार्तिहं देवदेवं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्. स्तवं पाण्डुरङ्गस्य वैपुण्यदं ये, पठन्ते कचित्तेन भक्त्या च नित्यं, भवाम्भोनिधिं तेऽपि तीर्त्वान्तकाले, हरेरालयं शाश्वतं प्राप्नुवन्ति, हरेरालयं शाश्वतं प्राप्नुवन्ति. चालतंय, धन्यवाद. पांडुरंग हरी वासुदेव हरी. छान म्हटलं. विठू माझा लेकरूबाळा. आपल्याला एक विठोबाचं चित्र माहिती आहे. अंगा खांद्यावर सगळी संत मंडळी त्याच्या असतात. आपल्या भक्तांना लेकरांप्रमाणेच तो सांभाळतो. तर अशा या भक्तांपैकी एकाला असं वाटतं की आपल्या आईच्या नावाचा जगताची माऊली आहे विठू माऊली, की एका भक्ताला वाटतं आपल्या आईच्या नावाचा डंका एवढा सगळा नामारूपाचा चाललेला आहे, तर तिला नजर नको लागायला, आणि म्हणून लेकीच्या भावनेनं दृष्ट काढायला निघाल्यात विठोबाच्या आपल्या रोहिणीताई गोगावले. विनंती करते आपण आपली गायन सेवा सुरू करावी. सर्वांना आत्मवंदन. पंढरीच्या राया तुला दृष्ट लागली, पंढरीच्या राया तुला दृष्ट लागली, ओवाळीते तुला रे देवा संत मंडळी, देवा भक्त मंडळी. पंढरीच्या राया तुला दृष्ट लागली, ओवाळीते तुला रे देवा संत मंडळी, देवा भक्त मंडळी.
पुंडलिकासाठी देवा येथे आलासी, विटेवरी नीट उभा हात कटेसी. पुंडलिकासाठी देवा येथे आलासी, विटेवरी नीट उभा हात कटेसी. सभा मंडपात उभा गरुड सेवेसी, सभा मंडपात उभा गरुड सेवेसी. ओवाळीते तुला रे देवा संत मंडळी, देवा भक्त मंडळी. पंढरीच्या राया तुला दृष्ट लागली, ओवाळीते तुला रे देवा संत मंडळी, देवा भक्त मंडळी. नाम्या संगे एका ताटी तूच जेविशी, एकनाथा घरी रे देवा पाणी वाहसी. नाम्या संगे एका ताटी तूच जेविशी, एकनाथा घरी रे देवा पाणी वाहसी. जनाबाई सुळी देता ती जला रक्षिसी, जनाबाई सुळी देता ती जला रक्षिसी. ओवाळीते तुला रे देवा संत मंडळी, देवा भक्त मंडळी. पंढरीच्या राया तुला दृष्ट, गोऱ्या कुंभाराची देवा मडकी घडविसी. प्रल्हादाच्या साठी देवा स्तंभी प्रगटसी, प्रल्हादाच्या साठी देवा स्तंभी प्रगटसी. ओवाळीते तुला रे देवा संत मंडळी, देवा भक्त मंडळी. पंढरीच्या राया तुला दृष्ट लागली, ओवाळीते तुला रे देवा संत मंडळी, देवा भक्त मंडळी. इतुके संत मिळून तुझी दृष्ट काढिती, प्रपंचाचा वीट येऊन आले पायासी. इतुके संत मिळून तुझी दृष्ट काढिती, प्रपंचाचा वीट येऊन आले पायाशी. रुक्मिणीवरा विनवितसे तुझ्या रे चरणासी, रुक्मिणीवरा विनवितसे तुझ्या रे चरणासी. ओवाळीते तुला रे देवा संत मंडळी, देवा भक्त मंडळी. पंढरीच्या राया तुला दृष्ट लागली, पंढरीच्या राया तुला दृष्ट लागली. ओवाळीते तुला रे देवा संत मंडळी, देवा भक्त मंडळी. पंढरीच्या राया तुला दृष्ट लागली. धन्यवाद. हो, फार छान, मस्त. मला हे गाणं माहितीच नव्हतं. तुमचे शब्द टाकले तेव्हा मी इथे शोधलं आणि ऐकलं. खूपच सुंदर, खूप छान निवड आहे गाण्याची. आता मी स्वातीताईंना विनंती करते. ठीक आहे, मी बार आवाज घेते, छोटासा आहे तो. धन्यवाद. जय श्री कृष्ण सर्वांना. ओम श्री परमात्मने नमः. श्रीमद्भगवद्गीता अथ द्वादशोऽध्यायः. अर्जुन उवाच एवं सततयुक्ता ये भक्ता स्वां पर्युपासते, ये चाप्यक्षरमव्यक्तं तेषां के योगवित्तमाः. श्रीभगवानुवाच मय्यावेश्य मनो ये मां नित्ययुक्ता उपासते, श्रद्धया परयोपेतास्ते मे युक्ततमा मताः. ये त्वक्षरमनिर्देशम् अव्यक्तं पर्युपासते, सर्वत्र गमचिन्त्यं च कूटस्थमचलं ध्रुवं, संयम्येन्द्रियग्रामं सर्वत्र समबुद्धयः, ते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूतहिते रताः. क्लेशोऽधिकतरस्तेषाम् अव्यक्तासक्तचेतसाम्, अव्यक्ता हि गतिर्दुःखं देहवद्भिरवाप्यते. ये तु सर्वाणि कर्माणि मयि सन्न्यस्य मत्पराः, अनन्येनैव योगेन मां ध्यायन्त उपासते,
तेषामहं समुद्धर्ता मृत्युसंसारसागरात् भवामि न चिरात् पार्थ मय्यावेशितचेतसाम् मय्येव मन आधत्स्व मयि बुद्धिं निवेशय निवसिष्यसि मय्येव अत ऊर्ध्वन्न संशयः अथ चित्तं समाधातुं न शक्नोषि मयि स्थिरम् अभ्यासयोगेन ततो मामिच्छाप्तुं धनञ्जय अभ्यासेऽप्यसमर्थोऽसि मत्कर्म परमो भव मदर्थमपि कर्माणि कुर्वन् सिद्धिमवाप्स्यसि अथैतदप्यशक्तोऽसि कर्तुं मद्योगमाश्रितः सर्वकर्मफलत्यागं ततः कुरु यतात्मवान् श्रेयो हि ज्ञानमभ्यासात् ज्ञानात् ध्यानं विशिष्यते ध्यानात् कर्मफलत्यागस्त्यागात् शान्तिरनन्तरम् अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एव च निर्ममो निरहङ्कारः समदुःख सुखक्षमी सन्तुष्टः सततं योगी यतात्मा दृढनिश्चयः मय्यर्पितमनो बुद्धिर्यो मद्भक्तः स मे प्रियः यस्मान्नो द्विजते लोको लोकान्नो द्विजते च यः हर्षामर्षभयोद्वेगैर्मुक्तो यः स च मे प्रियः अनपेक्षः शुचिर्दक्ष उदासीनो गतव्यतः सर्वारम्भपरित्यागी यो मद्भक्तः स मे प्रियः यो न हृष्यति न द्वेष्टि न शोचति न काङ्क्षति शुभाशुभपरित्यागी भक्तिमान्यः स मे प्रियः समः शत्रौ च मित्रे च तथा मानापमानयोः शीतोष्णसुखदुःखेषु समः सङ्गविवर्जितः तुल्यनिन्दास्तुतिर्मौनी सन्तुष्टो येन केनचित् अनिकेतः स्थिरमतिर्भक्तिमान् मे प्रियो नरः ये तु धर्म्यामृतमिदं यथोक्तं पर्युपासते श्रद्धाना मत्परमा भक्तास्तेतीव मे प्रियाः ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे भक्तियोगो नाम द्वादशोऽध्यायः ॐ श्रीकृष्णार्पणमस्तु जय श्रीकृष्ण सुंदर भक्तियोग आपण ऐकवलात. आपल्याला खूप खूप धन्यवाद. आता कार्यक्रमाची सांगता आपण असेच ईश्वरा खरं तुमचं ते ऐकताना तुमच्या मागचा बाळकृष्णच माझं सारखं लक्ष खेचून घेत होता. त्याच्यावरून नजर हटत नाहीये. असं परमेश्वराकडे सगळ्यांच्यासाठी सगळ्या जीवांना प्रत्येक जीवाला सांभाळ, रक्षण कर, कृपा कर आणि सगळ्यांना तुझ्या नामारूपाची गोडी लागू दे. असंच या भक्तियोगातनं आपल्याला सांगितलेलं आहे. तर सगळ्यांसाठी प्रार्थना करूया. सर्वेपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित दुःखमाप्नुयात. आणि इकडे आता आपण आपली ही भजन संध्या संपवूया. परंतु पुढची भजन संध्या 9 ऑगस्टला कामिका एकादशीला वृताताईंच्या संमतीने आपण घेऊ शकतो. आता आपण निरोप घेऊ शकतो. आपली भजन संध्या समाप्त झाली आजची, पण या आठवणी आपल्या मनात कायम रुंजी घालत राहू देत. आणि पुढच्या भजन संध्येला सुद्धा सगळ्यांनी, श्रोत्यांनी, गायिकांनी सगळ्यांनी अशी साथ द्यावी अशी विनंती. वृताताई, तुम्ही 2 शब्द बोला ना. ताई, खरं तुम्ही विनंती केली होती स्मिताताईंना मला श्रोता म्हणूनच राहू देत. हरकत नाही. अरे हरकत नाही, काहीच हरकत नाही. इतका सुंदर कार्यक्रम असतो आपला. आणि स्मिताताईंनी कार्यक्रमाचं निवेदन फारच सुंदर केलं, अप्रतिम सुंदर. शब्दाला शब्दाचं कुठं ओझं नव्हतं आणि तुमच्या सगळ्यांच्या स्वरांनी, सुरांनी, तुमच्या प्रार्थनेनी अगदी भरवून पावलं होतं मी. पुन्हा अगदी लवकरच भेटूया. जय श्रीराम. रामकृष्ण हरी. धन्यवाद.